तर नमस्कार सगळ्यांना. तर मी केलेले आहेत साबुदाण्याचे उत्तप्पा. तर हे बघा तुम्ही, उत्तप्पे किती छान असे झालेले आहेत. तर आपण ही रेसिपी बघूया चला. तर इथं मी साबुदाणा घेतलेला आहे 2 वाट्या आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून पाणी टाकून 4 ते 5 तास भिजत ठेवलेला आहे. तर आपला हा साबुदाणा चांगल्यापैकी भिजलेला आहे. तुम्ही बघू शकता, छान असा मोकळा फट साबुदाणा झालेला आहे आणि छान भिजलेला पण आहे. तर आता आपण इकडे घेतले आहेत बटाटे 2. आता हे बटाट्याची सालं काढून घेणार आहे मी. आता मी बटाट्याची सालं काढून घेतली आहेत. आता एक खिसणी घेऊन हे बटाटे जे आहेत तर आपण खिसणीने खिसून घेऊया. आता हे माझे बटाटे खिसून झाले आहेत. आता हे 2 पाण्याने आपण धुवून घेऊया. तर मी हे बटाट्याचा केस जो आहे ना तो छान असा धुवून घेतलाय. छान असा मोकळा फट करून घ्यायचा आहे आपल्याला केस हा. तर आता इकडं मी मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरमध्ये साबुदाणा टाकलेला आहे आणि हा साबुदाणा मी पाणी थोडं ओतून त्याच्यामध्ये हा साबुदाणा मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे. तर आपला हा साबुदाणा थोडा ओबडधोबड फिरून घेतला आहे मी आधी. आता नंतर त्याच्यामध्ये बटाट्याचा केस, 5-6 हिरव्या मिरच्या आणि हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून परत हे मिक्सरला बारीक पेस्ट काढून घ्यायची आपल्याला. तर मी ही बारीक पेस्ट काढून घेतली आहे साबुदाण्याची. आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण छानपैकी. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी चिरलेला बारीक कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी बटाट्याचा कीस जो केलता ना आपण ते पण टाकून घेणार आहे. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे. आता हे सर्व छानपैकी मिक्स झालेले आहेत. आता इकडं मी गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर असा उत्तप्पा पसरून घेतलाय मी. त्याच्यावर थोडंसं परत आपण बटाट्याचा कीस टाकून घेऊया, म्हणजे आपला जो उत्तप्पा आहे ना छान असा क्रिस्पी होईल. आणि थोडं असं त्याच्यावर पळी फिरून घ्यायची, म्हणजे जो कीस टाकलेला आहे ना तो त्या उत्तप्प्याला चिटकून राहील. आणि वरून थोडं तेल सोडून घ्यायचं चारी बाजूनी. आता हा आपला एका साईडने उत्तप्पा छान असा परतून झालेला आहे. दुसऱ्या साईडने पण छान परतून घेऊया आपण. तर आपला हा उत्तप्पा दुसऱ्या साईडने पण छान परतून घेतलाय आपण. तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने पण छानपैकी असा परतून झालेला आहे उत्तप्पा. मस्त असा खरपूस परतून झालेला आहे उत्तप्पा आपला. तर मी आता हे उत्तप्पा ताटामध्ये काढून घेते. तर बघा किती छान हा उत्तप्पा तयार झालेला आहे साबुदाण्याचा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. तर आपण थोडं खाऊन बघूया कशी झाली. छान झालाय आपला उत्तप्पा.